महापालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील रेरा घोटाळ्यातील 65 इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय. याच 65 इमारतीमधील डोंबिवली आयरे गावातील ही समर्थ कॉम्प्लेक्स जी इमारत आहे, या इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली आहे. 6 तारखेच्या आतमध्ये रहिवाशांना तातडीने घरं खाली करा, या इमारतीवर कारवाई होणार अशा आशयाची नोटीस आहे. या इमारतीचे पाणी कनेक्शन तसंच महावितरणचं कनेक्शन तोडण्यासाठी देखील महापालिकेने एकंदरीत पत्रव्यवहार केला. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेचा वाद सुरू असून न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू असल्याचं सांगितलं जातं. मात्र ही बिल्डिंग 65 इमारतींमध्ये याआधी देखील या इमारतीला अनेकदा नोटिसा देखील आल्यात. एकंदरीतच आता परीक्षेचा कालावधी सुरू आहे. 10वी 12वी सह अनेक प्रत्येक वर्गाच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये देखील अनेक विद्यार्थी देखील राहतात. एकंदरीतच या नोटीस नंतर या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये एकंदरीतच एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. आपल्या सोबत येथे काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडूनच आता जाणून घेऊ. नोटीस मध्ये काय लिहिलं होतं नेमकं? नोटीस मध्ये परत तेच मागच्यासारखं कायमप्रमाणे ते सर्व जे आहे आपले धारा लावले सर्व, आणि ते काय असं म्हणजे काय ना काय कारणावर बघत बसतात की कुठल्याही पद्धतशी 65 बिल्डिंग वरती कारवाई झाली पाहिजे, आणि एकाच बिल्डिंग वरती कारवाई केलं तर त्यानंतर त्यांना 65 वरती कारवाई करायला मोकळं झालं पाहिजे. आणि आम्हाला वारंवार जे मुख्यमंत्री साहेब आहे त्यांनी पण आश्वासन दिलं आहे, उपमुख्यमंत्री साहेब ते पण आश्वासन दिले, रवींद्र चव्हाण साहेबांनी आश्वासन दिलं आहे, आमचे जे लोकल नगरसेवक आहे ते पण आमच्या सोबत उभं आहे, दीपेश दादा तर आमच्या सोबत कायम 24 तास कुठेही आमच्या सोबत उभेच आहे ते, आणि मोठ्या प्रमाणात ते आम्हाला सपोर्ट करत आहे सध्या. आणि आम्ही एकंदरीत इतक्या राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतर देखील नोटिसा येत आहेत, काय म्हणणार? तर जसं सीएम सरांनी पण मार्चमध्ये विधानसभेत स्टेटमेंट दिलं होतं की 65 बिल्डिंग्सला धक्का लागू देणार नाही आणि रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही. तर त्यांच्या स्टेटमेंट नंतर देखील केडीएमसी या नोटिसा पाठवते. मग प्रश्न उभा आहे की सीएम सर मोठे की केडीएमसी त्यांचं नोटिसच मोठे आहेत. काय मागणी असणार आहे आता तुझी? जवळपास 3-4 वर्षापासून ते कंटिन्युअस नोटिस पाठवत आहेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, बिकॉज 3 वर्षापासून सगळेजण प्रत्येक वेळी असे जमा होतो, मीडिया येते किंवा पुन्हा ऍप्लिकेशन्स वगैरे द्यावे लागतात. तर हे पुन्हा होऊ नये, बिकॉज इथे सगळे लोक जे रेग्युलर लोक आहेत जे कामा वगैरे वरती जातात, त्यांना हे सगळं सोडून प्रत्येक वेळी या ठिकाणी उभे राहणं शक्य नाही. ताई काय सांगाल, एकंदरीत वारंवार इमारतीला नोटिसा येतात. आज जवळपास 50 कुटुंब इमारतीमध्ये राहतात. परीक्षेचा कालावधी काय? तेच मी म्हणाली ना, मुलं 10वीची म्हटल्यानंतर 15-16 वयाची म्हणजे असतातच. त्या मुलांना सगळं कळत असतं. ह्या बिल्डिंगला जे नोटीस लागतं मुलं वाचतात, ह्या लिफ्ट जवळच असतं त्यामुळे वाचतात. घरातलं वातावरण बघून मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होतं. आता आमचीच मुलगी बीएडला असल्या, मम्मी हे काय नेहमी नेहमी चाललंय, तर म्हटलं काय